नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच आहे की आज जे आहे ते राज्यसेवेची डेट आली आहे, एक्झामची डेट। तर ती डेट आहे 1 डिसेंबर आणि आज आपण आता या व्हिडिओमध्ये कंबाइंड प्रिलिम्स बाबत मोठी अपडेट जी आहे तर त्याची आपण माहिती घेणार। ती लवकरच आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित सांगूयात। तर तुम्ही बघितलं तर 1 डिसेंबरला आता राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे। तर आपल्याला वाटत असेल की खूप दिवस आहेत, तर एक नीट विचार करा मित्रांनो, ते फक्त आणि फक्त 68 दिवस आहेत आणि त्यामध्ये जर म्हटलं तर नवरात्री आहेत, दिवाळी आहेत आणि आपल्या जीवाभावाची निवडणूक आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, त्यामुळे नवरात्र, दिवाळी आणि निवडणूक यामुळे आपले दिवस आहेत ते खूप फास्ट जाणार आहेत। अभ्यासाला वेळ मिळेल का नाही सांगता येणार नाही। त्यामुळे तुम्ही काय करा की व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि त्यामध्ये जर आपल्याला म्हणजे असं वाटलं वेळ आणि एनर्जी वायाला जाणार नाही याचा विचार करून तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करा मित्रांनो। आणि जर पुढे बघितलं तर त्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा विचार करून व्यवस्थित नीट शेड्यूल करा, प्लॅनिंग करा मित्रांनो। कारण 130 प्लस मिळाल्यानंतरचा अभ्यास व 110 मार्क मिळाल्यानंतरचा अभ्यास यामध्ये खूप फरक आहे। आता तुम्ही म्हणताल की असं का म्हणत आहेत सर, तर एक लक्षात ठेवा, 130 मार्क मिळाले की आपल्याला कॉन्फिडन्स येतो की हो आपला 100% आपला रिझल्ट पॉझिटिव्ह आहे, आपलं प्री निघू शकते आणि तुम्ही मेन्सकडे लगेच तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता। पण काय प्रॉब्लेम येतो, 110 मार्क असेल तर ते तळ्यात मिळत असतं, होईल का नाही सांगता येत नाही। आणि त्यामुळे काय विषय येतो की मग जर झालं तर मग आपल्याला प्रीचा अभ्यास करावा लागतो, नाही झालं तर प्रीचा अभ्यास पुन्हा व्हायला जाणार, पुन्हा ह्या गोष्टी खूप ह्यावरती इफेक्ट पडतात। त्यामुळे तुम्ही प्रीचा अभ्यास असा करा की तुम्हाला 130 मार्क मिळालेच पाहिजे। हे आपण आता राज्यसेवेबद्दल बोलत आहे। आता पुढे जर बघितलं तर आता एक असं म्हणता येईल की पडते रहो लढते रहो। लक्षात ठेवा, फक्त 68 दिवस तुमच्याकडे आहेत। आता कृषीची जाहिरात देण्यासाठी येण्यासाठी बरं का, लक्षात ठेवा, प्रयत्न ज्यांनी केले त्यांचे सर्वांचे अभिनंदन आणि त्यांचे आपल्या यशाचा राजमार्गातर्फे सुद्धा खूप खूप अभिनंदन म्हणता येईल किंवा एक त्यांना एक खूप छान त्यांनी आपल्याला एक संधी साधून दिलेली आहे। लक्षात ठेवा। आता पुढचा विषय म्हटला तर लक्षात घ्या, कंबाईन सुद्धा आचारसंहितेच्या आधी येण्याची शक्यता आहे आणि कंबाईनची जी तारीख आहे प्रीची ती जानेवारीमध्ये जाऊ शकते, लक्षात ठेवा। आणि जर पुढे बघितले तर कंबाईन ग्रुप बी व सी जाहिरातीसाठी प्रमाणाबाहेर उशीर झालेला आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे जाहिरातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा काढून कंबाईन विद्यार्थ्यांची नाराजगी दूर होईल अशी अपेक्षा आहे। म्हणजेच लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला जागा ज्या आहेत ते खूप जास्त निघणार आहेत कंबाईनच्या एक्झामसाठी। त्यामुळे तुम्ही अभ्यासासाठी व्यवस्थित तयार राहा आणि एक्झाम होईल त्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे। प्री तुमची निघून तुम्ही मेन्सला कॉन्फिडन्सली तुम्ही अभ्यास केला पाहिजे आहे। जाहिरातीसाठी जवळपास 6 महिने अगोदरच उशीर झालेला आहे। त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्या अगोदर उमेदवारांना सर्व पदांसाठी किमान 1 वर्ष वय वाढवून मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। जे काही करायचं ते आत्ताच करून घेणं गरजेचं आहे। पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात काहीही अर्थ नसणार आहे। त्यामुळे तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, की जर समजा आता एक्झाम उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्ही वय वर्ष वाढवण्याचा एक प्रयत्न करूयात आणि एक्झाम एकदा आपल्याला डेट मिळाली की त्यानंतरनं एक्झाम पुढे ढकलण्यात काय अर्थ नाहीये। तर तुम्हाला समजलं असेल। आता आपण कंबाईन आणि राज्यसेवा याबद्दल बोललेलो आहोत, तर आपण अजून एकदा एक रिमाइंड करून घेऊ की कंबाईनची जी एक्झाम आहे ती जानेवारीमध्ये होऊ शकते आणि जाहिरात जी आहे ती आचारसंहितेच्या आधी पण येऊ शकते। आणि कृषीची जाहिरात येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे अभिनंदन मित्रांनो। आणि जर पुढे बघितलं तर लक्षात असू द्या की 68 दिवस हे फार कमी आहेत मित्रांनो। त्यामध्ये तुमचे नवरात्र आहे, दिवाळी सण आहे आणि निवडणूक आहे, त्यामुळे हे दिवस पटपट जाणार आहेत। तर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि शेड्यूल करून तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन करा मित्रांनो। जरी तुमचा काही डाऊट्स वगैरे असेल तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा। धन्यवाद मित्रांनो।